RenderForest.com. RenderForest.com. नमस्कार दोस्तों, कहते हैं फानूस बनकर जिसकी हिफाजत हवा करे, वो शमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे। तो फानूस का मतलब आप समझ गए होंगे, जो चिमनी होती है, जो कांच, जब शमा जलती है, जो बत्ती जलती है, तो उसके आजू बाजू में फानूस होता है जो कि कांच का होता है। तो वो जो है, अगर वही जब फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे, क्योंकि हवा ही जो है वो बुझाती है लौ को, तो जब वही उसकी हिफाजत करे तो वो शमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे। तो खुदा से मतलब ये है कि भगवान हो, खुदा हो, गॉड हो, कोई भी हो सकता है जो उसको आप मानते हैं। आज मैं आपके सामने एक तस्वीर लेके आ रहा हूं। जिस वक्त मैं ये कवर कर रहा था, मुझे मेरे पिताजी की कुछ शब्द याद आए। जिस वक्त भारत में प्रथम बार बिजली आई थी, तो जब पहले ने तो लाइटों पे लैंप जलाते थे, तो जब बिजली आई तो जो खुशी की लहर दौड़ी, वही खुशी की लहर मुझे आज सेक्टर 17 में उन रहवासियों के चेहरे पर दिखी जिनके लिए माननीय श्री रवि शेठ पाटिल जी हाँ, साई मंदिर वहाल के, जिनके लिए उन्होंने उनके प्रयत्न से ये लाइट्स के खंभे वहां लगे और आज उस बत्ती को जलाकर उनकी खुशी उनके चेहरे पर थी। तो वो कुछ हमने कवर किया है। तो आगे आप हैं, देखिए सेक्टर 17 की वो स्वयंसेवी लोग और श्री रवि शेठ पाटिल। जी हाँ, इसमें कोई राजनीतिक पक्ष नहीं है, ये सिर्फ और सिर्फ समाज सेवा और स्वयं सेवा है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। और सेक्टर 17 में श्री रवि शेठ पाटिल जी का आगमन हुआ। वहाँ के रहवासियों ने उनका स्वागत किया, उन्हें रिसीव किया। मित्रांनो, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे एक 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 अशी साखळी होत असते आणि एकात एक जोडल्यानंतर एक साखळी होत असते। आणि मला आनंद वाटतोय की सेक्टर 17चे रहिवासी जागरूक रहिवासी आहेत आणि सचिनजींच्या माध्यमातून एक माणूस असं जोडत आज एवढी संख्या झालेली आहे। आणि येथील फारच गंभीर परिस्थिती आहे की रात्री रोडवर स्ट्रीट लाईट नाही आहे आणि त्याचप्रमाणे हे रोडसुद्धा अद्यापपर्यंत झालेलं नाही। त्या दिवशी आम्ही सचिन आणि आम्ही सर्व इथलं रहिवासी मंडळ आहे ते आम्ही जाऊन इलेक्ट्रिक जे अधीक्षक अभियंता आहेत ठाकरे साहेब त्यांना भेटलो आणि त्यांना गंभीर ही परिस्थिती सांगितली। त्यांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर ही सुविधा आम्ही उपलब्ध करत आहोत। रोडची कामं आहेत, रोड झाल्यानंतर आम्ही हे करणार आहोत। पण आम्ही त्यांना सांगितलं की निदान प्रत्येक चौकात तरी निदान अशा प्रकारची पूलची उभारणी करून लोकांना निदान एक तलावात जसा एखादा माणूस जसा आपल्याला माहीत आहे ती गोष्ट की
तलावात राजाने माणूस बांधलेला ठेवला आणि एखादा कंदील, एखाद्या राजवाड्यात कंदील तो दिसत होता आणि मग तू एवढा कसं राहिला? त्यावेळेला त्या माणसाने सांगितलं, मला फक्त राजवाड्यातला एक कंदिलाचा उजेड दिसत होता, त्या कंदिलाच्या उजेडावर मी एक निर्भवून राहिलो आणि मी ती रात्र काढली. पण इथं उजेडच नाही, कुठं दिसायला उजेडच नाही. आज महिला रेल्वे स्टेशनवरनं किंवा इतर रिक्षातून प्रवास करताना उतरल्यानंतर घरात जाण्या इतका सुद्धा उजेड इथं नाही आहे. मग इथं स्ट्रीट लाईट नसल्यामुळं चोऱ्या माऱ्या अनेक प्रकार होत असतात आणि खरोखर हे जनजागृती हे अशी असावी. आज ज्येष्ठ नागरिक एवढ्या मोठ्या संख्येने आहेत आणि अशा पद्धतीची कामं करून घेण्यासाठी आपण सगळे एकसंघ राहायला पाहिजे आणि एकसंघ राहिलो तर सिडको काय, त्यांचे सिडकोच्या बापाकडनं आपण कामं सर्व करून घेऊ. आणि मी एक पुढारी किंवा एक नेता म्हणून नाही तर आपल्यातलाच कार्यकर्ता म्हणून प्रत्येक काम, कुठलंही काम आपल्याला तुम्हाला गरज भासत असेल तर रस्त्याचं काम झालं नाही, ड्रेनेज नाही किंवा इतर गोष्टी नाहीत किंवा वीज नाही, अशा गोष्टी असतील आमच्यापर्यंत सचिनजींच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जरूर पोचा. आपल्याला इथं काय राजकारण आणायचं नाही, पण समाजकार्यासाठी आपण जोडलेल्या एक कड्या आहोत आणि जोडलेल्या कड्या, प्रत्येक मजबूत कड्या आपण राहून प्रत्येकाला, म्हणजे सिडको असेल किंवा कुठलंही प्रशासन असेल, आरोग्य प्रशासन असेल, इथली जर स्वच्छता व्यवस्थित होत नसेल, ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या गोष्टी आम्हाला सांगा आणि आम्ही आपल्यातलेच आपल्यासाठी सर्वजण आपण मिळून, मगाशीच बोललो की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. मित्रांनो, तुम्ही इथं येताना प्रत्येक प्रांतातून, प्रत्येक राज्यातून कुठूनही एकत्र म्हणजे इथं आलात आणि इथं जरी आपलं कोणी नसलं तरी आपण सर्वांचे आहोत आणि कुठल्याही दुःखसुखात आपण एकमेकाच्या दुःखसुखात राहून, काहीच परमेश्वराला साईंना विनंती आहे की कुणावरच दुःखाचा प्रसंग येऊ नये, सर्वांवरच सुखाचे प्रसंग यावे, पण तसं होत नाही. पण असं काय प्रसंग आल्यानंतर आम्हाला आठवण काढा, आम्ही इथं येऊन आम्हाला येण्याची गरज पडली नाही पाहिजे. आपण सगळे हे तरुण वर्ग आहे ते आपल्यात एक माझा घरचाच हा काम आहे असं समजून प्रत्येकाने हे काम करायला लागेल. आणि मनापासून मी शुभेच्छा देतोय सेक्टर 17च्या रहिवासी संघाला की आपण ही जी सुरुवात केलेली आहे या उल्वा नोडमध्ये आपल्यासारख्या कामाचा लोकांनी सुद्धा वसा घ्यायला पाहिजे. आज सेक्टर 35 पर्यंत सेक्टर झालेले आहेत. या प्रत्येक सेक्टरवाल्यांनी आपला एक कामाचा वसा आहे. सचिन आणि डॉक्टर साहेब असतील किंवा इतर मंडळी, जवान मंडळी आहेत, त्यांचा वसा घ्यायला पाहिजे आणि अशा पद्धतीचं एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, अशा पद्धतीने आपण काम करायला पाहिजे. मनापासून धन्यवाद. मला इथं बोलावलं आणि लाईटचा हा जो उजेड पाडलेला आहे तो म्हणजे सचिन आणि तुमच्या सहकार्यांमुळे, कारण तुम्ही पाठपुरावा केला नसता तर हा काम झाला नसता. पुढची कामं आपली सगळ्यांना जी कामं आहेत ती आपण सगळे मिळून करून घेणार आहोत. नुसती भाषणं करायची नाही तर प्रत्येक वेळेला आमचा तिथं जाऊन प्रत्यक्षात अधीक्षक अभियंता असतील, एक्झिक्युटिव्ह असतील किंवा असिस्टंट एक्झिक्युटिव्ह असतील, यांच्याकडं आपला पाठपुरावा आहे आणि लवकरात लवकर राहिलेली कामं पूर्णतेत आपण नेणार आहोत आणि जास्तीत जास्त सहकार्य आपला लागेल आणि आपल्या सहकार्यातून सगळं होणार आहे. मी कोपर गावापासून, गव्हाण गावापासून सर्वांना फोन केले होते की आम्हाला स्मशानभूमी अवेलेबल करून द्या म्हणून, पण त्यांनी कोणी आमचे वाद आहेत, आमचं असं आहे ते सांगून, पण मी साहेबांना फक्त सकाळी 7 वाजता फोन केला. असं मला गणेशचा फोन वाजता मिळाला की साहेबांना फोन केला की साहेब असंच होतं. साहेबांनी कसलाही विचार न करता त्यांच्या माणसाला तिकडे जागा सांगितली, जागा साफ करून ठेव, आणि मला सांगितलं की त्या शेजार काकांचं प्रेत तिकडे घेऊन ये म्हणून. साहेबांचा खूप आशीर्वाद आहे आमच्यावरती आणि त्याचं सहकार्य असंच राहावं. साईंची इच्छा.